दिग्रस येथे 9 कोटीच्या कामांमध्ये मातीची भेसळ करण्यात आली आहे। दिग्रस येथील सावंगा ते नेताजी नगर मार्गाने मागील काही महिन्यांपूर्वी डांबरीकरणाचं काम करण्यात आलं। या कामाची निविदा अंदाजे 9 कोटी रुपयांची होती। या निविदेनुसार रस्त्याचं काम करण्यात आलं आहे, मात्र हे काम पूर्णतः माती मिश्रित असल्याने रस्त्याच्या 9 कोटीच्या कामात 954 खड्डे पडले आहेत। 1-1 किलोमीटरवर रस्त्याची चाळणी झाली आहे, त्यामुळे अनेक प्रकारचे अपघात येथे होत आहेत। या रस्त्याचं काम चालू असतानाच धानोरा येथील शाळकरी मुलाचा अपघात होऊन तो या अपघातात मरण पावला। तसेच अनेक प्रकारचे किरकोळ अपघात या रस्त्याने नेहमीच होत असतात। प्रवास करतो या रस्त्यावरून जाता वेळेस असं वाटते की आपण महाराष्ट्रात राहतो की एखाद्या एकदम मागासलेल्या राज्यात राहतो काय। या रस्त्याने जाताना एकतर स्वतःला तकलीफ होते, कमरेचा त्रास वाढलेला आहे, त्यानंतर गाडीचा मेंटेनन्स वाढलेला आहे, टायर पंक्चर होणे, त्यानंतर गाडीची फुटफाट होणे, असे खूप तकलीफ या रोडनं होते। सदर कामातील इस्टिमेटची चौकशी करावी व कंत्राटदारांवर योग्य तो दंड आकारावा व निकृष्ट काम होत असल्याने याची दखल अभियंत्यांनी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। विदर्भ न्यूजसाठी यवतमाळहून ज्ञानराज ढोरे यांचा हा वृत्तांत।